तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। गणपती बाप्पा आलेलेच आहेत, पण माझ्याकडचं डेकोरेशन मी तुम्हाला रील्समध्ये दाखवलेलं आहे आणि मी इन्स्टाला जे मिनी ब्लॉग टाकतो त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फुल जो व्लॉग आहे डेकोरेशनचा एक एक स्टेप तो तुम्हाला मी दाखवणार आहे यूट्यूबला। तर आज तो ब्लॉग आपला आलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी एक मोठा असा बॉक्स घेतलेला आहे। टीव्हीचा बॉक्स होता आमच्याकडे। असे आपल्याकडे वेस्टेज बॉक्स असतात जे की मी हर वर्षी जमा करून ठेवतो। तुम्ही ठेवता की नाही माहीत नाही, पण मी यासाठीच ठेवतो की आपल्याकडे गणपती येत असतात आणि आपण ते यूज करू शकतो। तर असाच आमचा टीव्हीचा बॉक्स मी घेतला आणि तो कापला आणि तो असा एक सारखा जॉईन करून घेतला। त्याच्यावर मी लावला आहे हा पेपर जो की एक ग्रीन कलरचा असा आहे आणि असं भिंतीचा जो वॉलचा जो एक स्ट्रक्चर आहे तो दिसत आहे आपल्याला। आणि इथे मी घेतले काही ग्लास जे आपले चहाचे कप म्हणू शकतो आपण, यूज अँड थ्रो वाले। ते मी कट करून घेतले 2 तुकड्यांमध्ये आणि त्याचे अर्धे अर्धे तुकडे ते काही कलर करून लावले। आणि मग कलर करायला खूप टाईम जात होता, तर म्हटलं पहिले लावून घेऊ आणि मग कलर करूया। तर हे माझं जे चाललं आहे हे फक्त बॅक साईडसाठी चाललं आहे आता, म्हणजे हा जो पोर्शन आहे हा उभा राहणार आहे। तर इथे आपला मित्र अक्षय तो कलर करत होता आणि मीही कलर केले काही, तर मी चिटकवले फटाफट आणि त्यांनी कलर करणं सुरू केलं। तर असं आमचं एक कॉम्बिनेशन छान जमलं होतं आणि चालू केलं होतं। एका दिवसात तर होत नाही, तुम्हालाही माहिती आहे। म्हणजे हे आम्ही 10 ते 12 दिवसाआधीपासून लागलो, तेव्हा कुठे हे पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालं आहे। आणि इथे आमच्या थोड्या हसी मजाकी सुरू होत्या आणि खूप छान असं हे दिसत होतं। आणि जितकं आम्ही करत चाललो होतो तितकं आणखी मजाही येत होती त्यात, कारण डोक्यात इतक्या कन्सेप्ट होत्या। आणि गणपतीच्या हिशोबाने डेकोरेशन करायचं म्हटल्यावर आणखीनच भारी असतं, कारण एक तर गणपती आमचा वेळेवर चेंज झाला म्हणून डेकोरेशन पण थोडंसं चेंज करावं लागलं। नेहमीचा माझा काही ना काही पचका होतोच कुठे ना कुठे, कधी डेकोरेशनमध्ये होतो, कधी मूर्तीमध्ये होतो, कधी काय। बट बाप्पा तर कशी असो, बाप्पा सर्व मूर्ती सारख्याच असतात। पण असं वाटतं ना, ज्या डेकोरेशन आपण केलं आहे त्या डेकोरेशनच्या हिशोबाने आपल्याकडे बाप्पाची मूर्ती आली तर खूप छान असं सूट होईल, तर तसंच आपण ते बघत असतो। तर इथे मी बॅक साईड जी आहे ती क्लिअर केली। त्यानंतर माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण एक जगन्नाथचा रथ करूया। जगन्नाथपुरीला जे यात्रा निघते तो जो रथ असतो तसा रथ मी इन्स्टाला बघितला होता आणि मी ट्रायही केला, बहुतेक थोडाफार झालाही होता। पण पुढे जाऊन असं झालं की तो पूर्ण करणं झाला नाही गणपती बाप्पाच्या आगमनापर्यंत। मी ट्राय केला होता, सुरू पण केला होता, बट थोडा किचकटही होता, पण झाला नाही। पण यावर्षी नाही, हा असाच ठेवणार आहे मी आणि पुढच्या वर्षी तो रथ नक्की बनवेल, किंवा आता झाला मधात गणपतीमध्ये तर नक्की बनवून तुम्हाला दाखवेल। तर इथे आपल्याला मखर तयार करायचा होता आणि आपल्याकडे लोखंडाचा मखर किंवा तो काही रॉड वगैरे स्टीलचे म्हणा ते आपण करू शकत नव्हतो, कारण आपले टेबल तेवढा सहन नाही करू शकत। आमच्याकडचा टेबल खूप नाजूक आहे, तर टेबल नाजूक असल्यामुळे आम्ही आणले पाईप जे की पाण्याचे पाईप होते। आणि इथे पाण्याचे नाही, इलेक्ट्रिकचे पाईप आणले आणि यामध्येच गडबड झाली की आम्ही पाईप इलेक्ट्रिकचे आणले आणि एल्बो जे आहे ते पाण्याच्या पाईपांचे मिळाले साईजचे, कारण या साईजचे एल्बो नव्हते। तर आता आम्हाला ते एल्बो लावताना इतका त्रास गेला आहे, त्याच्यामध्ये काळी टाकून हे टाकून कसं तरी ते जॉईन केलं आणि खूप फिट व्हायसाठी त्याच्यामध्ये काही म्हणजे गोंद असो किंवा फिक्स बॉन्ड वगैरे असं काही टाकून ते फायनल असं फिक्स केलं, पण ते राहत नव्हतं, निघालंच 2-3 वेळा, नंतर परत आम्हाला करावं लागलं। तर असं थोडीफार मेहनत गेली। तर तुम्ही लक्ष ठेवा, इलेक्ट्रिकचे पाईप न घेता जे आपले नळाचे पाण्याचे पाईप असतात ते वाले पाईप्स तुम्ही यूज करा, त्याने कसं पक्कं राहील, कारण त्याचे एल्बो भेटतात। तर इथे मग आणखी एक डोक्यात आयडिया आली की छत कसं बनवायचं। तर आता हे जे तुम्ही दिसताय हे थर्मोकॉल, हे की आजकाल आमच्याकडे तर विकत भेटत नाही अकोल्यामध्ये, तुमच्याकडे भेटतं का काय माहिती, बट हे जे आहे थर्मोकॉल हे आम्हाला आमच्या वॉशिंग मशीनच्या याच्यात आणि टी व्हीच्या याच्यात आलेलं होतं, त्यामुळे हे मी जमा करून ठेवलं होतं। असंच असतं, आपल्याकडे काही वस्तू आपण कामाचं नाही किंवा पसारा होतो आहे म्हणून फेकून देतो, पण कधी त्याच वस्तू आपल्याला कामी पडतात। जसं आता मी हा थर्मोकॉल घेतला, त्यावर मी एक लाईटिंग लावली ब्ल्यू कलरची, कारण हे आपल्याला छत म्हणून ठेवायचं होतं आणि छत म्हणजे एक आभाळ करायचं होतं, ढगांचा एक स्वरूप द्यायचं होतं, त्यामुळे असं केलं। त्यावर आपण कापूस लावला। तर इथे आपली फ्रेंड मानसी आली होती आणि इथे मानसी आली म्हणजे मस्ती होणार नाही असं होऊ शकत नाही, आणि त्या मस्तीत आमच्याच्याने हा पाईप तुटला। तर आता पाईप तुटल्यावर वेळेवर एक पाईपचा तुकडा आणणं हा काही पॉसिबल नव्हता। त्याच्यात मी इथे बघा काय केलं होतं, ते तुम्हाला बॅक साईडचं स्ट्रक्चर दाखवलं होतं, त्याच्यात मी एक छोटी लाईटिंग लावून घेतली होती, ती खूप भारी दिसत होती आणि ती पूर्ण लावायची होती, पण एवढी लाईटिंग पुरली नाही आणि कमी बजेटमध्ये खूप छान असं डेकोरेशन आपल्याला करायचं आहे। तर इथे आपला टेबल आणि त्याच्यावर ते ग्रीन मेट लावून ठेवली आणि आता त्याला मी जे पाईप तुटलेलं त्याला मी एक सॅलो टेप लावून घेतला, त्यामुळे ते फिक्स झालं, एवढा काही त्रास झाला। आणि तो पोर्शन मी बॅक साईड तो वरती न ठेवता खाली ठेवला टेबलवर, म्हणजे त्याच्यावर ताण येणार नाही। तर इथे बघा, आणि हे जे पाईप आहे आपले ते म्हणजे व्हाईट पण नाही, त्याचे वेगळ्याच कलरचे होते, त्यामुळे ते दिसू नये म्हणून त्याला हा पेपर आम्ही लावला। त्यानंतर थोडासा मार्केटमध्ये गेलो होतो, तर मला काही बाप्पांच्या मूर्त्या दिसल्या, खूप सुंदर अशा बाप्पांची मूर्ती होती। तर मी तशी माझी मूर्ती तर बुक
होती. तुम्हाला आता जेव्हा गणपती बाप्पाचा आगमनचा जो व्लॉग आहे तो टाकेल मी, तेव्हा तुम्हाला दिसेल. आणि ही मूर्ती खूप सुंदर, मला खूप आवडली. विठ्ठलाच्या रूपामध्ये जी डमरू आपलं हे वाजवत आहे, मृदुंग वाजवत आहे, तर ती मूर्ती खूप सुंदर आहे. आणि ती माझ्या फ्रेंडला मी घ्यायलाही लावली कारण मला खूप आवडली होती. त्याच्यानंतर परत मी घरी आलो दुसऱ्या दिवशी, आणि म्हणजे आलो त्याच दिवशी घरी, दुसऱ्या दिवशी परत कामाला लागलो. तर हे एवढे स्ट्रक्चर उभं केलं होतं आणि खाली हे जे रोड वगैरे चालू होता बनवणं, आणि एक अलग अलग जे काही माझ्याकडे डेकोरेशन सामान होते ते मी लावायचा प्रयत्न करत होतो. तर इथे बघा मी एक स्टारची लाईटिंग, जसं ते तुम्हाला सांगितलं होतं वरचं ढगांचं, ते पण लावलं. आणि इथे हा जो रोड आहे हा पण थर्मोकॉलचाच आहे. त्याच्यावर फक्त मी ऑइल पेंटनी ब्लॅक कलर केला आणि त्याच्यावर व्हाईट जे आपले वॉटर कलर असतात त्यांनी त्या लाईन्स मारल्या. आणि त्यानंतर मी एक पृष्ठ घेतलं, त्याच्यावर हा कागद जो आहे, एक वॉल तयार करायची होती म्हणून तो कागद मी लावला. आणि तो एक व्यवस्थित अशी वॉलचं स्ट्रक्चर देत होता, छान असं डिझाईन येत होतं. आणि त्याला मी छान कट करून घेतलं. आणि इथे जे तुम्हाला दिसतंय ते मी साईडला विहीरसारखं ठेवलं, त्याच्यावर मी कळस ठेवणार आहे. आणि फुलांची माळ आपल्याकडे 2-3 वर्ष झाले आहे, ती आपण दरवर्षी लावतोच गणपतीच्या जे छत असेल किंवा जे काही असेल डोक्याच्या मुकुटावर वगैरे असतं आपल्या ते माळ, ते यावेळेस मी खूप उंच लावली आहे ती. आणि इथे बघा आता पूर्ण जो लुक आहे श्री गणेश आयन्नमा, पण हे आपल्याला बाजारात विकायला भेटतं 50-60 रुपयाला. त्यानंतर हे ढगांचं बघा आता ते प्रॉपर कसं दिसतंय, ते फक्त ठेवलेलं आहे, त्याला की बांधलं नाही, काहीच नाही, जर राहिलं. त्याच्यानंतर साईडला हे जे तुम्ही काचाचे हे बघतायत ज्या पट्ट्या आहेत त्या मी मागच्याच वर्षी विकत घेतल्या होत्या. त्यानंतर इथे रोड वगैरे लावला, त्याच्यावर एक छोटीशी अशी स्ट्रीप लावली लायटिंगची. त्याच्यानंतर हे जे बावले आहे हे तर मला खूप स्वस्तात आणि खूप भारी असे मिळाले. तुमच्याकडेही मिळत असतील पुण्या मुंबई साईडला तर नक्कीच मिळतात, तिकडून आणून ठेवायचे. आणि हे इथे मी छान रोडवर ठेवले. आणि इथे मी जे बैलगाडा ठेवला आहे, तर माझा विचार आहे या बैलगाड्यामध्ये आपली एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती ठेवायची. आणि हे जे सगळे मावडे लोक आहेत जे आपले समोर ठेवलेले आहेत, ते सगळे मावडे ते बैलगाडीमध्ये बाप्पांना घेऊन जात आहे, असा हा थीम आहे. तर कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर असा हा पूर्ण जो लुक आहे असा दिसतोय, खूप भारी आणि खूप सिंपल आणि खूपच सुंदर असा झालेला आहे. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. आमच्या घरात सर्वांना आवडला. आणि काही डेकोरेशनचं सामान तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता. मी इथे शेत करणार होतो पण मला वेळेवर झालं नाही, तर इथे तुम्ही एक शेतही करू शकता, छान त्यात गहू लावू शकता. सो कसा वाटला आपला आजचा डेकोरेशनचा हा व्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्या बाप्पाच्या आगमनाचा व्लॉग सर्वात पहिले तुम्हाला दिसेल. तर चला भेटूया लवकरच बाप्पांना घेऊन. बाय गाईज, गणपती बाप्पा मोरया.